सिंचन घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या अजित पवारांचा आज पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे। राजभवनातल्या दरबार हॉलमधल्या झालेल्या छोटेखानी सोहळ्यात राज्यपाल के शंकर नारायणन यांनी अजित पवारांना मंत्रिपदाची शपथ दिली। या सोहळ्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्रिमंडळातले अनेक मंत्री उपस्थित होते। यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जाताना आपल्यावरचे सगळे आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा अजित पवार यांनी केला। सिंचन पत्रिकेत राज्याची सिंचनाची टक्केवारी वाढल्याचं स्पष्ट झालेलं आहे। प्रकल्पांच्या किमती कशामुळे वाढल्या ते सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। सर्व प्रमुख प्रकल्पांचा लेखाजोखा हा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाहीये, पण तरी सुद्धा विधिमंडळातल्या कुठल्याही चर्चेला सामोरं जाण्याची आपली तयारी आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं। आज देशातल्या प्रत्येक व्यक्तीवर PIL कुणी करू शकतं। कुठल्याही स्टेटमधल्या किंवा कुठल्याही सेंट्रलमधल्या व्यक्तीच्या बरोबर विरोधात PIL होऊ शकतं। आता अपोजिशनमध्ये किंवा काही लोक PIL जर एखाद्या व्यक्तीच्या विरोधात करायला लागले आणि त्या PILच्या संदर्भातला निकाल लागेपर्यंत सगळ्यांनी बाहेर बसायचं ठरलं तर मी दाव्याने सांगतो, या देशात आणि या राज्यामध्ये एक देखील मंत्री आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान कुणीही काम करू शकणार नाही। पाठीमागच्या काळामध्ये अपोजिशनवाल्यांनी जे काही आरोप केलेत त्याच्यामध्ये डायरेक्ट कुठलाही माझ्यावर टपका ठेवलेला नव्हता। मला कुणी पण राजीनामा द्यायला सांगितलेला नव्हता। मी स्वतःहून त्याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला होता। मी स्वतः सांगितलेलं होतं की व्हाईट पेपर निघावा, व्हाईट पेपरच्या निमित्तानं जनतेच्या समोर वस्तुस्थिती नक्की किती क्षेत्र ओलिताखाली आलंय त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या समोर यावं, देशाच्या समोर त्या ठिकाणी जावं। ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या घटना आता आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत।